विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत मुंबई उच्च न्यायालय जे काही शिपाई किंवा हमाल किंवा फराश या पदासाठी झालेली लेखी परीक्षा, या परीक्षेमधला आपण आज पेपर बघणार आहोत. तर हा पेपर कधीचा आहे, तर दिनांक 26/4/2026 या रोजी झालेला हा जो काही पेपर आहे. या पेपरमध्ये आपण GK एकूण 30 प्रश्न बघणार आहोत. हे 30 प्रश्न बघा, तुमचे कोणते प्रश्न बरोबर आले आहेत आणि कोणते चुकले आहेत. चला तर सुरुवात करू आजच्या प्रश्नांना. प्रश्न क्रमांक पहिला आहे, तर भारतीय राज्यघटना केव्हा अंमलात आल्या आहेत? भारतीय राज्यघटना ही 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आलेल्या आहेत. अंमलात आलेल्या आहेत. या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं ऑप्शन क्रमांक सी. पुढील प्रश्न क्रमांक 2, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे सेवानिवृत्तीचे वय किती आहेत? वय किती वर्ष आहेत? वर्ष विचारलेले. तर न्यायाधीशांचे सेवानिवृत्तीचे वय, तर सेवानिवृत्तीचे वय 65 वर्ष. ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न क्रमांक 3, भारतातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते आहे? भारतातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण मौसिनराम हे आहेत. ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. भारतातील सर्वात जास्त पावसाचे ठिकाण मौसिनराम. तर महाराष्ट्रातील सर्वात जास्त पावसाचे ठिकाण आंबोली, असं सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे आंबोली. पुढील प्रश्न क्रमांक 4, सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? कोणता? तर सरदार सरोवर. तर सरदार सरोवर हा प्रकल्प नर्मदा नदीवरती आहे. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. प्रश्न क्रमांक 5, भारतातील क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य कोणते आहेत? क्षेत्रफळाने विचारलेले आहेत आपल्याला. तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य ऑप्शन क्रमांक ए राजस्थान या प्रश्नाचं योग्य उत्तर. पुढील प्रश्न 6, पंचमढी व चिखलदरा ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या पर्वतावर आहेत? कोणकोणती? तर पंचमढी व चिखलदरा ही थंड हवेची ठिकाण सातपुडा या पर्वतावर. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे प्रश्न क्रमांक 7, भारतातील राष्ट्रीय भाषा कोणती आहे? बघा, हा प्रश्न थोडासा चुकलेला आहे. तर ह्या प्रश्नाला भारतातील राज्यभाषा कोणती आहे असा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकत होता, परंतु राष्ट्रीय भाषा ही आपल्या भारताला कोणतीच नाही. तर राज्यभाषा असते तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असतं पर्याय क्रमांक बी. त्यामुळे हा प्रश्न बाद होणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 8, तिहार जेल कोणत्या शहरात आहेत? कोणते जेल? तर तिहार जेल. तिहार जेल हे दिल्ली या शहरामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न 9, आगरतळा ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? आगरतळा आपल्याला राजधानी पाठ करायची आहे, म्हणजे करायची आहे. राजधानीवरती प्रश्न आपल्याला विचारला जातो. तर त्रिपुरा या राज्याची राजधानी आहे आगरतळा. प्रश्न क्रमांक 10, झारखंडची राजधानी कोणती आहे? तर झारखंड या राज्याची राजधानी रांची ही आहे. ऑप्शन क्रमांक बी योग्य उत्तर. पुढील प्रश्न क्रमांक 11, खजुराहो हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? कोणते ठिकाण? तर खजुराहो. तर खजुराहो हे ठिकाण मध्य प्रदेश या राज्यामध्ये. ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न 12, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरात आहे? इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ तर दिल्ली या शहरामध्ये आहे. ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न 13, भारतातील सर्वोच्च पर्वत शिखर कोणते आहे? भारतातील सर्वोच्च पर्वत शिखर हे K2 गॉडविन ऑस्टिन असे सुद्धा
म्हटले जाते? तर K2 हे सर्वात उंच शिखर असलेले आहेत. पर्याय क्रमांक डी योग्य उत्तर. प्रश्न क्रमांक 14, जगातील सर्वाधिक कॉफी उत्पादन करणारा देश कोणता आहे? तर कॉफी उत्पादन ब्राझील. ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न क्रमांक 15, ऑस्ट्रेलियाची राजधानी किंवा ऑस्ट्रेलियाची राजकीय राजधानी कोणती आहे? कोणती? राजकीय. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर कॅनबेरा. ऑप्शन डी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कॅनबेरा ही ऑस्ट्रेलियाची राजकीय राजधानी आहे. लक्षात ठेवायचे आहे, राजकीय. प्रश्न 16, भारताचा पहिला अवकाशवीर कोण आहेत? तर पहिला अवकाशवीर राकेश शर्मा. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी. पुढील प्रश्न, प्रश्न 17, जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर जगातील सर्वात लांब नदी जगातील विचारली आहे तर नाईल नदी आहे. पर्याय बी या प्रश्नाचं योग्य उत्तर. ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. जगातील सर्वात लांब विचारली तर भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट करून द्यायचे आहे. भारतातील सर्वात लांब नदी. पुढील प्रश्न, प्रश्न 18, भारत पाकिस्तान या देशादरम्यान कोणती सीमारेषा आहे? भारत पाकिस्तान रेड क्लिफ लाईन. ऑप्शन ए या प्रश्नाचं योग्य उत्तर. तर रेड क्लिफ लाईन ही भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील सीमारेषा आहेत. प्रश्न क्रमांक 19, वाळवंटातील जहाज असे कोणत्या प्राण्यास म्हटले जाते? बघा, हा प्रश्न आपण आपल्या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे. तर हा प्रश्न मुंबई उच्च न्यायालय शिपाई या पदासाठी आलेला आहे. बघा, हा प्रश्न आपल्या मागील व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता. हाच प्रश्न आपण घेतलेला आहे. तर बघा, वाळवंटातील जहाज असे कोणत्या प्राण्यास म्हटले होते? उंट. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न क्रमांक 20, अफगाणचा शेरदिन कोणत्या शासकास म्हणत होते? कुठला? तर अफगाणचा. कोण? तर शेरदिन हा शेरशाह सुरू या शासकास म्हटले जात होते. ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न क्रमांक 21, पंजाब मधील शीख राजाचा संस्थापक कोण आहे? तर शीख राजाचा संस्थापक रणजित सिंग. ऑप्शन डी या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न क्रमांक 22, महात्मा गांधींनी महाराष्ट्रात कोठे आश्रम स्थापन केलाय? महात्मा गांधींनी महाराष्ट्रामध्ये कोठे आश्रम स्थापन केला होता? तर सेवाग्राम या ठिकाणी जे काही आश्रम आहेत ते स्थापन केलेले आहेत. कोणी? तर महात्मा गांधींनी. प्रश्न 23, चले जाव आंदोलनाचे नेतृत्व कोणी केले? तर चले जाव आंदोलन ही घोषणा कोणी केली होती? तर महात्मा गांधी यांनी केलेली होती. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर. पुढील प्रश्न, प्रश्न 24, महाराष्ट्रात खालीलपैकी मिठाचा सत्याग्रह कोठे झालाय? बघा, प्रश्न महत्वाचा होता. मिठाचा सत्याग्रह तर वडाळा या ठिकाणी झालेला होता. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा, महाराष्ट्रामध्ये विचारलेला होता. पुढील प्रश्न, प्रश्न 25, भारतीय संविधानानुसार डॅश डॅश सार्वभौम आहेत? बघा, भारतीय संविधानानुसार डॅश डॅश सार्वभौम कोण आहेत? तर भारतीय जनता ही सार्वभौम आहेत. ऑप्शन ए या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. प्रश्न क्रमांक 26, मुख्यमंत्री व त्याचे मंत्रिमंडळ कोणास जबाबदार असतात? मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्रिमंडळ हे विधानसभा याला जबाबदार असतात. विधानसभाशी संबंधित असतात मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्रिमंडळ. प्रश्न क्रमांक 27, वट वृक्षाचे सर्वाधिक उत्पादन कोठे होते? तर वट वृक्ष सर्वाधिक जास्त उत्पादन पश्चिम बंगालमध्ये होते. ऑप्शन ए या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न क्रमांक 28, हिराकूड धरण कोणत्या नदीवर आहे? तर हिराकूड हे धरण महानदी या नदीवर आहे. ऑप्शन सी या प्रश्नाचं
योग्य उत्तर. शेवटचा प्रश्न क्रमांक 29. अष्टप्रधान मंत्रिमंडळ कोणाच्या शासन काळात होते? अष्टप्रधान चौथीवरती हा प्रश्न आहे. चौथीचा इतिहास बघा, तर इतिहास मधील हा प्रश्न आहे. तर इतिहास वाचणं किती महत्वाचं आहे या प्रश्नांना आपल्याला समजते. तर अष्टप्रधान मंत्रिमंडळ हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शासन काळामध्ये होते. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपले एकूण 30 प्रश्न. टोटल आपण घेतले आहेत 29 प्रश्न. तर विद्यार्थी मित्रांनो, जर सरकारी स्पर्धा युट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. असाच पुढचा पेपर घेऊन येऊया आपण उद्याच्या लेक्चरमध्ये. जर या प्रश्नाची PDF तुम्हाला जर हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करू शकता. सरकारी स्पर्धा या टेलिग्रामला तुम्ही जॉईन करू शकता. या चॅनलची लिंक तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन जॉईन करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद. चला तर भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.